श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 54वा। मालोजी राजे बोलत होते आणि चिंतोपंतांचे लक्ष नाही हे मालोजी राजे आणि राणींच्या लक्षात येताच त्यांनी चिंतोपंत जी एकदम भानावर चिंतोपंतांनी मालोजी राजांच्याकडे पाहिले। तुमच्या घरी सारे क्षेम कुशल आहे ना? होय राजेसाहेब, सर्व कुशल मंगल आहे, चिंतोपंत अदबीने म्हणाले। कारभारात काही गडबड आहे का? नाही राजेसाहेब, तशा छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच, पण त्या आपणापर्यंत मी कधीच आणत नाही, मीच विस्तारतो। मग तुम्ही कसल्या चिंतेत आहात? राणीसाहेबांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला। असं काय घडलंय की त्यामुळे तुम्ही जरी इथे हजर असलात तरी तुमचे मन मात्र कुठेतरी भटकतंय? मालोजी राजे आणि राणीसाहेब यांच्यापासून काही लपवण्यात अर्थ नाही हे ओळखून चिंतोपंतांनी आपले मन त्यांच्याकडे उघडे केले होते। राजेसाहेब, राणीसाहेब, बस स्वतःच्या नशिबाला दोष देतोय मी। चिंतोपंतांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला होता। चिंतोपंत बोलत असताना राजेसाहेब आणि राणीसाहेबांना मध्येच आपण काही बोलावे असे वाटत सुद्धा नव्हते। माझे दैव थोर होते म्हणून मी एका अवतारी पुरुषाला सानिध्यात आलो होतो। तेजपुंज अशी व्यक्ती होती ती, जणू काही परमेश्वराचा चेहरा असावा। त्यांचा सहवास थोडेच दिवस लाभला मला। राणीसाहेब उत्सुकतेने चिंतोपंताची कहाणी ऐकत होत्या, कारण त्या स्वतः धार्मिक आणि देवभोळ्या होत्या। मालोजी राजेंच्या चेहऱ्यावर मात्र उपवास होता, त्यांच्या अशा गोष्टीवर विश्वास नव्हता। पण अचानक एक दिवस तो अवतारी पुरुष नाहीसा झाला, माझ्याशी संबंध तोडल्याप्रमाणे निघून गेला। चिंतोपंत व्यतीत झाले होते। त्यांची थट्टा करण्याच्या उद्देशाने मालोजी राजे म्हणाले होते, हेच तुमचे सदैव समजा चिंतोपंत, विष्णुबुवा ब्रह्मचारी येणार आहेत, ठाऊक आहे ना? चिंतोपंत गंभीर झाले होते। विष्णुबुवा ब्रह्मचारी हे एक प्रकार पंडित होते। त्यांना बुवा, साधू ही सारी थोतांडे वाटत होती आणि त्यांचे विचार चिंतोपंतांना ठाऊक होते। त्याचाच प्रभाव मालोजी राजांवर सुद्धा होता। त्यांना जर कळलं की चिंतोपंत कारभारी अशा साधू आणि बुवा यांच्या आहारी आहात तर तुमचं काही खरं नाही बघा। बोलता बोलता मालोजी राजे जोरात हसले होते आणि राणीसाहेबांनी आपल्या मानेला नापसंतीचा एक नाजूक झटका दिला होता। तुम्ही हल्ली फार नास्तिक होऊ लागलात महाराज। मालोजी राजे पुन्हा हसले। चिंतोपंत मात्र अजूनही स्वामींचाच विचार करीत होते। कुठे असतील स्वामी आणि आता काय करीत असतील? यानंतरची कथा पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।